पुढच्या बातमीकडे पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांना थेट आव्हान दिलं। सांगलीतील मोर्चामध्ये आमदार महेश लांडगे यांनी प्रक्षोभक भाषा वापरली होती। प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांना अटक करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। सांगलीतील मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं। या भाषणावरून आक्रमक झालेल्या सुप्रिया सुळे यांनी लांडगेंना मोठं आव्हान दिले। तुम्हाला पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा असं सुप्रिया सुळे लांडगे यांना म्हणाल्या। तर अशी प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांना अटक करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। सांगलीतील कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दाम्पत्यावर फरीद शेखनं प्राणघातक हल्ला केला होता। या हल्ल्यात केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी फरीद शेखला अटक केली आहे। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ कुपवाडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात भाषण करताना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रक्षोभक भाषण केलं। आमदार लांडगे यांनी वापरलेल्या या भाषेवर सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला, तसंच त्यांना आव्हानही दिलं। माझी हात जोडून देवेंद्रजींना विनंती आहे की अशा आमदारांना आवरा। लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होईल, त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जाईल। काय तुम्ही जर हत्या करा असं म्हणणार आहे लोकांना, कापा काय सांगता, आम्हाला धमकी देताय? राज्यात सत्ताधारी पक्षातले काही आमदार सभांमध्ये वारंवार प्रक्षोभक भाषा वापरतात। नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे आणि अक्षय कर्डिले यांची वक्तव्यही चर्चेत आली आहेत। त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे। अशा सगळ्या आमदारांवर केस करून त्यांना अटक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। मी चॅलेंज करते त्या आमदाराला, पहिला वार करायचा ना तर सुप्रिया सुळेवर अधिक हिंमत असेल तर। काय लावलंय? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे।